मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज आपल्याला शिक्षण क्षेत्रामध्ये एक खाजगी शैक्षणिक संस्था आहे आणि त्या खाजगी शैक्षणिक संस्थेने या पवित्र पोर्टलमुळे म्हणा की आणखी काही बाकीचे कारण आहेत, त्यामुळे एक वेगळीच मागणी शासनाकडे केलेली आहे आणि ती मागणी शासनाने फेटाळलेली आहे. परंतु त्यांचं तिथं समाधान झालं नाही आणि संबंधित शिक्षण संस्था ही आता कोर्टामध्ये गेलेली आहे. या बातमीवर आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे मित्र. बघा, महाराष्ट्रामध्ये 1860 आणि 1951च्या कायद्यानुसार बऱ्याचशा शैक्षणिक संस्था ह्या रजिस्टर झालेल्या आहेत आणि ह्या शैक्षणिक संस्था रजिस्टर झाल्यानंतर त्यांनी समाजासाठी कार्य करावं अशी एक त्यांच्याकडनं अपेक्षा आहे. म्हणजेच असं आपण म्हणूया की वय वर्ष 14 पर्यंत शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाने उचललेली आहे आणि त्यापुढे शासनाने असा प्रस्ताव ठेवलेला आहे समाजापुढे की जे काही समाजामधले नामवंत व्यक्ती असतील आणि त्यांना जर खाजगी शैक्षणिक संस्था चालवायची असेल तर या 1860च्या कायद्यानुसार आणि 1951च्या कायद्यानुसार ती संस्था रजिस्टर करून समाजासाठी, समाजातले जे गरीब मुलं आहेत त्यांच्यासाठी ते शाळा सुरू करू शकतात. परंतु झालं काय की त्या कालावधीनंतर ह्या शाळा सुरू झाल्यानंतर यामधल्या बऱ्याचशा संस्थांनी शासनाकडे अनुदानाची मागणी केली आणि शासनाने ती मंजूर सुद्धा केली आणि या सर्व बऱ्याचशा ज्या काही सुरुवातीच्या संस्था आहेत त्या संस्थांना शासनाने अनुदान सुद्धा मंजूर केलेलं आहे. आता या शैक्षणिक संस्थांना दोन प्रकारचं अनुदान मिळते. एक तर वेतनेतर अनुदान मिळते आणि दुसरं वेतनावरचं अनुदान मिळते. पण पुढं काय झालं माहित आहे का की यांना जे अधिकार दिले होते या खाजगी शैक्षणिक संस्थेला, ते अधिकार असे होते की यांना जे मनुष्यबळ पाहिजे, म्हणजे अध्यापन करण्यासाठी यांना शिक्षक पाहिजेत आणि शाळेमधलं इतर कामकाज चालवण्यासाठी यांना नॉन टीचिंग स्टाफ पाहिजे, म्हणजे शिक्षकेतर कर्मचारी पाहिजेत. आणि या टीचिंग स्टाफचे आणि नॉन टीचिंग स्टाफचे जे स्कूल कोड नुसार भरण्याचे अधिकार आहेत ते संबंधित खाजगी शिक्षण संस्थेला दिलेले आहेत. आता सध्या पवित्र पोर्टलमध्ये पण याच्या अगोदर ते दिलेले होते आणि त्यांनी त्याप्रमाणे जागा सुद्धा भरलेल्या आहेत. जागा भरल्यानंतर फक्त त्यांना जर माध्यमिकची पोस्ट असेल तर शिक्षणाधिकारी आणि उच्च माध्यमिकची जर समजा भरती असेल तर शिक्षण उपसंचालक यांची मान्यता घेतल्यानंतर त्याला आपण अप्रुव्हल असं म्हणतो, ते अप्रुव्हल आल्यानंतर त्यांचा पगार सुरू होऊन जायचा. आणि याच काळामध्ये बऱ्याचशा विनाअनुदान संस्था होत्या, त्यांनी अनुदान मिळण्यासाठी आंदोलनं केली आणि आपल्या पदरामध्ये अनुदान मिळवून घेतलं. परंतु त्यानंतरचा कालावधी असा आला की हे अनुदान काही 20%, 40% असा टप्पा अनुदान शासनाने मंजूर केलंय. मग आता सुरुवातीचा काळ असा होता की अनुदान मागण्यासाठी शैक्षणिक संस्था शासनासोबत भांडायचे. त्यासाठी वेगवेगळे आंदोलन शिक्षकांच्या ज्या काही संघटना आहेत त्या सुद्धा शिक्षण संस्थांसाठी करत होत्या. हे जे शिक्षण संस्थेचं मंडळ आहे या मंडळासाठी किंवा तुमच्या शाळेला अनुदान मिळालं पाहिजे आणि आमचेही पगार चालू झाले पाहिजे यासाठी शिक्षक संघटनांनी सुद्धा भरपूर याच्यामध्ये आंदोलनं केलेली आहेत. परंतु याला अपवाद आता एक अशी शैक्षणिक संस्था आहे
की ती संस्था शासनाकडे त्यांनी अर्ज केलाय की आमचं अनुदान रद्द करण्यात यावं. बघा, मग आता यांचं अनुदान यांनी रद्द करण्याची मागणी का केली? तर मित्र, असं दिसते आहे की अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेच्या ज्या काही भरत्या आहेत त्या भरत्या पवित्र पोर्टल मधून करणं हे बंधनकारक केलेलं आहे. आणि पवित्र पोर्टल मधून बंधनकारक केल्यामुळे या संस्थांना, यांना ज्या सुरुवातीच्या सवयी लागल्या होत्या त्या सवयी आता बऱ्याचशा थांबलेल्या आहेत, असं याच्यातून स्पष्ट दिसते आहे. आणि दुसरं असं यांना दिसते आहे की ज्या काही संस्था सेल्फ फायनान्स मध्ये आहेत या संस्थांना विद्यार्थ्याजवळनं फी सुद्धा घेता येते. वेगवेगळ्या प्रकारचं ऍडमिशन घेण्यासाठी डोनेशन सुद्धा त्याच्यामध्ये घेतल्या जाते. आणि ज्या अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत यांना शासनाच्या नियमाप्रमाणे कुठलीच फी घेता येत नाही. मग ही जी शिक्षण संस्था आहे मित्र, ही मुंबईमधली डोंबिवलीची शिक्षण संस्था आहे. चांगले चांगले डॉक्टर, वकील यांनी ही शिक्षण संस्था त्यावेळेस निर्माण केली. जे पेंढरकर आहेत त्यांनी याच्यासाठी जमीन सुद्धा एक या शिक्षण संस्थेसाठी दिली. पण कालांतराने यांची बॉडी बदलली आणि बॉडी बदलल्यानंतर आता ही जी सध्याचं जे व्यवस्थापन मंडळ आहे ते व्यवस्थापन मंडळ संबंधित जे ज्युनियर कॉलेज आहे ते ज्युनियर कॉलेज बिना अनुदान तत्वावर करण्याची परवानगी शासनाला मागत आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या संस्थेचं जे अनुदान आहे ते अनुदान रद्द करा आणि आम्हाला बिना अनुदान तत्वावर हे ज्युनियर कॉलेज चालवण्यासाठी परवानगी द्यावी. आता मला सांगा, अनुदान तत्वावर तिथं अपॉइंटमेंट झालेले आहेत, तिथं शिक्षक रुजू आहेत, त्यांचा पगार शासन करते आहे, पण यांना कशाचा त्रास आहे? यांना हा त्रास आहे की यांना ज्या काही सेल्फ फायनान्सच्या शाळा फीस घेतात त्याप्रमाणे यांना आता फीस घेता येत नाही. आणि यांना असं दिसते आहे, आता ज्या काही अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्था आहेत त्यांना असं दिसते आहे की आपले अपॉइंटमेंटचे अधिकार धीरे धीरे हे शासन काढून घेते. मग जर अपॉइंटमेंटचे अधिकार आपले जर हे शासन काढून घेत असेल तर मग ह्या संस्था आपण कशासाठी चालवायची? म्हणजेच यांचं असं म्हणणं आहे की आम्ही ह्या संस्था चालवतो पण आम्हाला तुमचं अनुदान नको, आमचे शिक्षक आम्हीच भरतोय कारण आम्हाला मार्केटमध्ये 30-35 हजार रुपये महिन्यानी भरपूर शिक्षक मिळतात. त्यांच्या आम्ही नियुक्त्या करतो, विद्यार्थ्याकडनं आम्ही फीस घेतो आणि आम्ही आमची शाळा चालवतो. म्हणजे त्या फीज मधनं भरभक्कम कमाई सुद्धा करता येते. हा यांचा दृष्टिकोन आहे. कारण अनुदान असल्यामुळे त्यांना नियमांचं पालन करावं लागतं. म्हणून त्यांनी असं केलेलं आहे की आमची जी संस्था आहे ते विना अनुदान करण्यात यावी, म्हणजेच आमचं अनुदान रद्द करण्यात यावं. संस्था कुठली आहे? मुंबई मधल्या डोंबिवलीची ही संस्था आहे. मग शासनाने यांनी जो विनंती अर्ज शासनाकडे केला की आमचं जे अनुदान आहे ते रद्द करा, तो शासनाने यांचा अर्ज फेटाळला. आता बघा पुढे काय झालं ते. पुढे फार मजेशीर आहे, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ सुरुवातीपासून मित्र शेवटपर्यंत बघावं लागणार आहे. म्हणजे या शिक्षण क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये काय सुरू आहे हे तुमच्या लक्षात येईल मित्र. हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा. तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या काही नाविन्यपूर्ण घडामोडी घडतात त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत चर्चेला घेतोय. आता मी पुढच्या विषयावर येतो. विषय असा आहे की यांनी सर्वप्रथम जो अर्ज केलेला आहे अनुदान रद्द करण्यासाठी या शिक्षण संस्थेने, तो शासनाकडे केलेला आहे. आपलं जे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे केलेलं आहे. त्यांनी यांचा अर्ज फेटाळला. ते म्हणत एकदा दिलेलं अनुदान आम्ही रद्द करत नाही, असं त्यांनी स्पष्ट या शैक्षणिक संस्थेला सांगितलेलं आहे. परंतु या शैक्षणिक संस्थेचं तिथं सुद्धा समाधान झालं नाही. म्हणून आता ही डोंबिवलीची शिक्षण संस्था कोर्टामध्ये गेली
आणि कोर्टामध्ये कशासाठी गेली? याच्या अगोदर शैक्षणिक संस्था ह्या कोर्टामध्ये जायच्या, पण कशासाठी? तर अनुदान मिळवण्यासाठी, आम्हाला अनुदान द्या याच्यासाठी. आणि ही जी शिक्षण संस्था आहे ही कोर्टामध्ये कशासाठी गेली? आमचं अनुदान रद्द करा. आणि आता सन्माननीय कोर्ट याच्यावर काय आदेश देते त्याची आतुरतेने वाट तिथले कर्मचारी बघत आहेत. कारण प्रश्न हा महत्वाचा आहे की तुम्हाला अनुदान शासनाचं का नको आहे? पवित्र पोर्टलमुळे. कारण भरती सगळी पवित्र पोर्टल मधून होते. एकाच 10 पाठवल्या जातात. की जे 10 पाठवल्या जातील हे जवळचे कॅन्डिडेट नसतात. हा कॅन्डिडेट कुठला येईल काही सांगता येत नाही. त्यामुळे त्याच्याशी काही आपल्याला व्यवहार करता येत नाही. हा सगळा दृष्टिकोन तुम्ही समोर घेऊन कोर्टामध्ये गेलात का अनुदानाची मागणी रद्द करण्यासाठी? म्हणजे तुम्हाला अनुदान नको आहे, तुम्हाला दिलेलं अनुदान रद्द करण्यासाठी तुम्ही त्यासाठी कोर्टामध्ये गेलात का? हा प्रश्न मित्र तुमच्या आणि आमच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि भविष्यामध्ये या शिक्षण संस्थेसाठी एक धोक्याची घंटा आहे मित्र, हे लक्षात घ्या. या जेवढ्या ज्या शिक्षण संस्था आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांनी जर असं केलं तर तिथल्या कर्मचाऱ्यांचं काय? कारण काय सध्याच ते कर्मचारी विनाअनुदान तत्वावर जे बिचारे शिक्षक कर्मचारी काम करत आहेत ते तटपुंज्या पगारावर करतात. 4-4, 5-5 हजार रुपये त्यांना पगार दिला जाते. तो त्या विद्यार्थ्यांच्या फीज मधून दिला जाते. फीज किती आकारल्या जाते याच्यावर काहीही सध्या कुठलंच असं फार काही बंधन नाही. आणि पॅरेंट्स असतात, पालक असतात, पालकांना ऍडमिशन पाहिजे. ज्या शाळेत त्यांना ऍडमिशन पाहिजे तिथं ती ऍडमिशन घेण्यासाठी प्रवेश मिळवण्यासाठी मागेल ती फी ते लोक आपले जो पालक वर्ग आहे तो द्यायला तयार आहे शिक्षण संस्थेला. म्हणून यांच्या लक्षात असं आले आहे की अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थेमध्ये आता काही पडलेलं नाही. कारण याच्यामध्ये काही फी वगैरे आम्हाला म्हणजे विद्यार्थ्याकडनं घेता येत नाही. सगळे शासनाचे नियम आम्हाला याच्यामध्ये फॉलो करावे लागतात. आणि शासनाचे नियम फॉलो करणं ही आता तारेवरची कसरत झालेली आहे. त्यामुळे या शैक्षणिक संस्थेनं एक अजब निर्णय घेतलेला आहे. तो अजब निर्णय असा घेतलेला आहे की आमचं अनुदान रद्द करावं. सुरुवातीला त्यांनी, पुनश्च एकदा सांगतो मी, सुरुवातीला त्यांनी शासनाकडे हा अर्ज पाठवला आणि शासनाने म्हणजे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांचा अर्ज फेटाळलेला आहे. मग आता ते कोर्टात गेले. आता सगळ्यांचे डोळे कोर्टाकडे लागलेले आहेत. जर समजा आता एका संस्थेचं जर कोर्टाने अनुदान रद्द करण्याची परवानगी जर दिली तर मित्र हो, ही धोक्याची घंटा महाराष्ट्रामध्ये आहे शैक्षणिक संस्थेसाठी. कारण बाकीच्या संस्था सुद्धा तेच करतात. मोठमोठ्या संस्था आहेत सिटीमध्ये, त्या अनुदान प्राप्त आहेत. आणि त्यांना जर असं दिसलं की आमचे सगळे अधिकार शासनाने काढून घेतले, आमच्या भरत्या पवित्र पोर्टल मधून होतात, आम्हाला त्या भरतीमधून काहीच करता येत नाही, त्यामुळे आमचे सुद्धा अनुदान आहे ते अनुदान रद्द करून टाका, असं जर प्रत्येक संस्थेने जर अर्ज केला कोर्टामध्ये अनुदान रद्द केलं तर जे काही शिक्षक बांधव आहेत, जे काही शिक्षक उमेदवार आहेत यांच्यासाठी फार मोठी ही धोक्याची घंटा आहे. त्यांना नच्च एकदा जे काहीतरी अनुदान प्राप्तवर शिक्षण सेवकाचा पिरियड कंप्लीट झाल्यानंतर जो काही टाइम असतो शिक्षण सेवकाचा 3 वर्षाचा, तो जर पूर्ण झाल्यानंतर एक पूर्ण पगाराची आशा त्यांच्या मनामध्ये असते. ती आशा सुद्धा आता मावळणार आहे मित्र, असं चित्र हे दिसते आहे. म्हणून माननीय कोर्ट या विषयावर काय निर्णय देते यावर आता सगळं अवलंबून आहे. ठीक आहे मित्र, तिथं ज्या संस्थेने हा अनुदान रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे तिथल्या कर्मचाऱ्यांचं काही होत नाही, कारण त्यांना संरक्षण आहे. ते दुसऱ्या ठिकाणी त्यांना सरप्लस होऊन ते जातील, त्यांचं काही नाहीये. पण तिथं भविष्यात लागणारे जे कर्मचारी आहेत त्यांचं फार मोठं नुकसान आहे. हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि आज ही एक संस्था आहे, अशा कितीतरी बलाढ्य संस्था आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि यांनी प्रत्येकाने जर असं म्हटलं की आम्हाला शासनाचं अनुदान नको आहे, शासनाला तर तेच पाहिजे की त्यांचं म्हणजे त्यांचा तर याच्यावर निधी खर्च होते. मग यांनी जर असं प्रत्येक संस्थेनं जर म्हटलं आम्हाला अनुदान नको, तर भविष्यामध्ये शिक्षकांना जो काही पगार मिळणार आहे, जो काही तत्पुंजा मिळणार आहे, यावर आपण आता विचार करायला हवा. जे काही शिक्षकांच्या आपल्या संघटना असतील, जे काही आपले शिक्षकांचे आमदार असतील, त्यांनी यावर आता अधिवेशनामध्ये चर्चा घडवायला पाहिजे की आता ही एक संस्था आहे, अशा जर भरपूर संस्था महाराष्ट्रामध्ये आहेत, यांनी जर अशा प्रकारचे अर्ज केले आणि अनुदान जर रद्द झालं तर त्या शिक्षकांच्या पोटापाण्याचं काय?
हा मोठा प्रश्न मित्र या आपल्या महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे. याच्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही, हे लक्षात घ्या. तर ठीक आहे, ही एक नवीनच बातमी महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रामध्ये आलेली आहे. अजब मागणी आहे मित्र, अनुदान रद्द करा. आमचं शिक्षण संस्थेने केलेली मागणी काय आहे? अनुदान रद्द करा. ही अजब मागणी आहे. ही मागणी आजपर्यंत महाराष्ट्राच्या जे काही शिक्षणाचा इतिहास आहे, अनुदान मागण्यासाठी भांडलेले आहे, पण अनुदान रद्द करण्यासाठी कोणीही कोर्टामध्ये गेलेलं नाही. ही आता पहिली केस. तर बघूया आपण, आता आपलं सर्वांचं लक्ष कोर्टाकडे आहे. सन्माननीय कोर्ट याच्यावर काय निर्णय देते त्यावर आता हे सगळं अवलंबून आहे मित्रो. पण एक लक्षात घ्या, या संस्थेचं जर अनुदान रद्द झालं तर अशा भरपूर संस्था आहेत की त्या अनुदान रद्द करण्यासाठी अर्ज करणार आहेत. कारण त्यांना आता दिसते आहे की पवित्र पोर्टल मधून जर भरती केली तर आपले याचे एक एक स्टेप शासन पुढे चालले ना आपलं अधिकारच काढणार आहेत. त्यामुळे शासनाकडनं जर ही नोकर भरती झाली पूर्णच्या पूर्ण, जशी विदाऊट इंटरव्ह्यू 1:1 जर रेशो मध्ये झाली, तर मग त्या शिक्षण संस्थेचं जे व्यवस्थापक मंडळ आहे त्यांना काय कर्तव्य आहे? त्याच्यामुळे त्यांनी ही मागणी रेटलेली आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. तर ठीक आहे, पुन्हा एकदा मी आपल्याला विनंती करेल, हा व्हिडिओ आवडला या मित्र लाईक करा. आपण माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपा करून याला सबस्क्राईब करा, म्हणजे अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघण्यासाठी उपलब्ध होतील. आणि काय माहितीये का की हा व्हिडिओ आता भविष्यात आपण फक्त या सोशल मीडियाच्या माध्यमातून यावर आवाज उठवतोय, त्यामुळे हा आपल्याच्याने जेवढा शेअर होईल तेवढा याला शेअर करा. म्हणजेच थोडीशी जी काही आपल्या शिक्षक संघटना आहेत, आपले शिक्षक आमदार आहेत, त्यांच्यामध्ये याच्याविषयी एक जनजागृती होणार आहे. आणि जनजागृती झाल्यानंतर ते एकदा दिलेलं अनुदान वापस घेणार नाहीत, असं आपण एक अपेक्षा करूया. आणि आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जी आपल्यासोबत चर्चा केलेली आहे त्या चर्चेला आता पूर्णविराम देतो. धन्यवाद मित्रांनो.